हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. तुमच्यासमोर इमेज दिसत असेल. आत्मनिर्भर 2.0 ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तिला आत्मनिर्भर नाव का दिलं, माझ्या आधीच्या लेक्चर्समधून तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. त्याच्यामागे उद्देश आहे, उगाच बॅचला काहीतरी नाव द्यायचं म्हणून दिलं आहे असं अजिबात नाही आहे. बॅचमध्ये थ्रूआउट पूर्ण बॅच आपण विद्यार्थ्यांकडून काहीतरी गोष्टी करून घेतो आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये स्वतः विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर देता यावं. स्वतः विद्यार्थी तो आत्मनिर्भर झाला पाहिजे. उत्तर देण्यासाठी इकॉनॉमिक्सबाबत स्वतः मार्क घेतले पाहिजेत, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. ही बेसिक थीम आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मला जे ऑब्झर्व झालं ते एखाद्या कुठल्या पुस्तकावर, कुठल्या नोट्सवर विद्यार्थी डिपेंड असतो आणि एक्झॅक्टली तसाच प्रश्न आला पाहिजे किंवा तोच कंटेंट, तीच लाईन, तीच कन्सेप्ट परीक्षेत विचारली पाहिजे आणि त्याच्यावर आपण जातो. मग काय, ह्याला डिपेंडंट म्हणतो आपण. पण मला तुम्हाला इतर कुठल्याही फॅक्टरवर डिपेंडंट ठेवायचं नाही आहे. तुम्ही स्वतः आत्मनिर्भर झाला पाहिजेत. का? कारण परीक्षेतले प्रश्न तुम्ही जर बघत असाल, त्याची लँग्वेज, भाषा, शब्दरचना ही एकदमच वेगळी असते आणि तिथं नव्याने सगळं आल्यामुळे आपल्याला कुठलाही विचार तिथं करायला चान्स मिळत नाही आणि मग तो प्रश्न आपला चुकतो. येस ऑर नो, बरोबर? त्यासाठी ही आत्मनिर्भरता. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित करून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, विषयाला समजून घ्या आणि मग पेपरमध्ये आयोगाने कितीही वाक्यरचना बदलू द्या, प्रश्न फिरून विचारू द्या, तुम्ही तिथं टिकले पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे, उत्तर बरोबर दिलं पाहिजे. ह्याला म्हणायचं आत्मनिर्भरता. अशा सगळ्या गोष्टी आपल्या बॅचमध्ये होतात. जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारा की काय चालतं. ठीक आहे, आता मी याचबाबत तुमचे डाऊट क्लिअर करतो. पहिली एक आत्मनिर्भरची बॅच आपली झालेली आहे, ज्याला पूर्ण प्री आणि मेन्स रेकॉर्डेड लगेच लेक्चर्स पाहिजे असतील तर ती आपली आत्मनिर्भर 1.0 आहे. मग ही 2.0 का आपण लॉन्च केलेली, की ज्यांना परत नव्याने ऑफलाईनमध्ये ही बॅच करायची आहे, कंटेंट ऐकायचं आहे, लेक्चर्स करायचे आहेत किंवा महाराष्ट्रात तुम्ही इतर पुण्याच्या बाहेर असाल कुठं तर लाईव्ह करता येईल तुम्हाला, त्यासाठी ही आत्मनिर्भर 2.0. हे बाकी इतर वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले आहेत. टेलिग्रामवर ही इमेज टाकलेली, तुम्ही बघून घ्या याच्यात काय काय घेईल. ॲक्च्युली आता हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश आहे माझा अपडेटेड बॅच, न्यू बॅच. ह्याच्यामागे काय उद्देश आहे, आपल्याकडे तुम्ही जर बघत असाल तर मंथली बॅच नसते. म्हणजे प्रत्येक महिना आला की बॅच टाकायची, महिना आला की बॅच टाकायची, असं अर्थनीतीला तरी चालत नाही. मग तुम्ही बघा, वर्षातून 2 किंवा 3 बॅच आपण घेतो आहे, पण त्या मात्र फार ताकदीनं एक ती बॅच केल्यानंतर तुम्हाला कंबाईनसाठी इतर काही करायची गरज पडत नाही. प्री असेल, मेन्स असेल, त्याचे रिझल्ट्स पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेले आहेत. तुम्ही आपलं रिफ्लेक्शन बघत असाल टेलिग्रामला, बुक्समधून असेल, बॅचमधून असेल, परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो आहे. आवर्जून तुमची फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्यामुळे आपली इयरली बॅच 2 किंवा 3 वेळाच असते फक्त. त्यामुळं ही अपडेटेड बॅच कंबाईन एक्झामची परीक्षा टार्गेट करणारे, प्री असेल, मेन्स असेल. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर मला हा सांगायचा आहे, 2025ची आत्ता जी नोव्हेंबरची प्री आहे, गट ब, गट क, त्यासाठीही उपयुक्त आहे. आणि लगेच पुन्हा 3 किंवा 4 महिन्यांनी काय आता पुढचा जो शेड्यूल येईल, लगेच 2026ची पण तुम्हाला एक्झाम देता येईल याच बेसिसवर. म्हणजेच एकाच बॅचमध्ये 2 पूर्वपरीक्षा 2025ची आणि 2026ची कव्हर होईल. त्या पण कुठली, गट ब आणि गट क दोन्ही एक्झामसाठी म्हणतोय मी. विचार करा. इकॉनॉमिक्स नवीन बॅच आत्मनिर्भर 2.0 ही न्यू अपडेटेड बॅच. म्हणजे याच्यात नेमकं काय, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एक तर तुम्हाला ऑफलाईन बॅच करता येईल पुण्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट, पुण्याच्या बाहेर असाल तर लाईव्ह तुम्हाला सकाळी जॉईन करता येईल. 8:30 ते 10:30 आपला टाईम आहे. बाकी परत डिटेल्स तुम्हाला ऑफिसच्या नंबरवर तुम्हाला मिळतील, सगळं आहे. परत मी आता सांगितल्याप्रमाणे काय, प्रत्येक महिन्याला बॅच नसते आपली, तर वर्षातून 2 किंवा 3 बॅच आपण टाकतो, त्याच ताकदीनं घेतो, त्यामधून तुम्हाला रिफ्लेक्शन दिसतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आत्ता ज्या काही एक्झाम झालेल्या असतात, म्हणजे कधीही कुठली बॅच घेताना मी रिसेंट क्वेश्चन पेपर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करतो, व्यवस्थित मायक्रो ॲनालिसिस, आणि त्याच्यात काही अपडेशन टीचिंगमध्ये, कंटेंटमध्ये करायचं असेल तर ते इथं घेतो. म्हणजेच न्यू किंवा रिसेंट क्वेश्चन पेपर, जसं की आत्ता जस्ट गट कचा परीक्षेचा पेपर झाला आहे, त्याच्या आधी मुख्य परीक्षेचा पेपर झालेला आहे याच्या आधी कुठला, तर तो इथं पॅटर्न तुम्हाला या बॅचमध्ये नक्की पाहायला मिळेल. त्याच्यानंतर नवीन एरिया किंवा कन्सेप्ट, ते पुढे सांगेल मी. आता काय होतं, आपण हे मान्य केलं पाहिजे की मी ज्या गोष्टी शिकवतो आहे बॅचमधून, पुस्तकातून 100% म्हणजे 15ला 15 प्रश्न त्यातूनच येतात, अजिबात नाही. मी ऑन रेकॉर्ड याच्या आधीही मान्य केलेले, आत्ताही सांगतो, 2 किंवा 3 असे काही प्रश्न असतात जे आउट ऑफ सोर्स म्हणा किंवा नवीनच एरिया असतो. तर मग तो नवीन एरिया किंवा काय कन्सेप्ट असेल तर ती जर आयोगाने नव्यानेच विचारली असेल तर तीसुद्धा आपण टीचिंगमध्ये इन्क्लूड करून घेतो आणि ती शिकवतो. कारण ती जर परत रिपीट झाली किंवा ॲज इट इज रिपीट नाही झाली तर त्याच्या आजूबाजूचा एरिया रिपीट होतो. क्लिअर? तो म्हणजे ॲज इट इज POQ नाही झाला, पण कन्सेप्टचाच दुसरा एरिया विचारला तर आपण त्याला तयार पाहिजेत. म्हणून ती नव्याने विचारलेली कन्सेप्ट किंवा फॅक्ट किंवा तो एरिया आपण या बॅचमध्ये इन्क्लूड करत असतो. नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जे की शक्यतो बरेच जण
हा फॅक्टर विचारात घेतात का नाही मला डाऊटच आहे, पण कट ऑफ आणि कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांचं याच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष असतं. आपण फक्त याच्यावर फोकस करतो. हे वाढतं आहे ह्याचा अर्थ आपण काहीतरी बदल केला पाहिजे आणि मग वर्गात त्याची पुरेपूर काळजी घेतली जाते की आपण कुठं कमी पडतो. बऱ्याच जणांचा अभ्यास चांगला असूनही मार्क येत नाहीत, कन्फ्युजन होतं, सिली मिस्टेक्स होत आहेत, मग याच्यावर काम करावं लागेल ना. कोणाला तरी मार्क पडत आहेत, मग आपल्याला पडत नाहीत, हा गॅप भरून काढायचा आहे आपल्याला. त्यामुळे कट ऑफ वाढतं, कट ऑफ आणि हाय कॉम्पिटिशन ह्यासुद्धा गोष्टींचा विचार करून बॅचमध्ये तशा पद्धतीनं कंटेंट तुम्हाला दिला जातो आणि अलर्ट केलं जातं आपण कुठे चुकतोय, कुठं फसतोय. क्लिअर. नेक्स्ट, आता हे जे अपडेशन आहे, तुम्ही म्हणता असाल सर नवीन बॅच अपडेशन म्हणजे काय असतं नेमकं याच्यामध्ये? तुम्ही ह्या अपडेशनमध्ये कुठले फॅक्टर विचारात घेतले? बॅच अपडेशन बेस्ड ऑन कुठल्या फॅक्टरवर तुम्ही हे केलेलं आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट करंट अपडेशन हा एक पॉईंट घेतलेला आहे. आता ऑब्व्हियसली इकॉनॉमिक्स म्हणले की डायनॅमिक सब्जेक्ट आहे, त्यात काही ना काही चेंज होणारच आहे. मग तो एरिया आपल्याला अपडेट करावाच लागतो. ह्याला सगळ्यात पहिली प्रायोरिटी तर ऑब्व्हियसली असणारच आहे. जर मी 3 वर्षापूर्वीच्याच करंटवर किंवा त्या निकषावर आत्ताची बॅच शिकवत असेल तर ह्याचा अर्थ तुम्हाला त्याच्यात अपडेशन काहीच मिळत नाही आहे. स्टॅटिक डेटा कन्सेप्ट हे बदलणार नाही, मान्य आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या मेजर, जसं की आता नियोजन आयोग राष्ट्रीय विकास परिषद नाही आहे, काय आलं नीती आयोग आलं, किंवा MSME याची डेफिनेशन बदलली, किंवा आपण ज्याला अजून कुठल्या गोष्टी म्हणतो RBI संदर्भात सिनोलॉजी नावाची कन्सेप्ट आहे ती नवीन आलेली आहे, काय जे असेल ते. सो करंट अपडेशन. आणि अजून एक, ही बॅच अपडेटेड का आहे तर रिसेंट झालेले पेपर मी आत्ताच सांगितले, कुठल्याही एक्झामचे असू द्यात, कंबाईन प्री, कंबाईन मेन्स, आणि मग त्या पेपरमध्ये नवीन कुठला एरिया आला आहे का, कन्सेप्ट थोडी अजून डिटेल विचारली आहे का, तोही मी इथं विचारात घेतो आणि त्याच्या बेसिसवर पुन्हा अजून नव्याने काय व्हॅल्युएडिशन तुम्हाला द्यायची आहे का, जी की परीक्षेत विचारली पण नाही आहे, पण आता काहीतरी इंडिकेशन्स आयोग देतोय की इकडं मी जाणार आहे किंवा हा एरिया अजून आपल्याला डिटेल करावा लागतो. ह्या गोष्टीच्या आधारावर मी तुम्हाला काही नवीन व्हॅल्युएडिशन पण देईल. आता ह्या तिन्ही पॉईंटला इथे एक्झाम्पल देईल मी, फक्त हवेत नाही, एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स या 2 गोष्टीवर प्रश्न विचारलेले, फार बेसिक आहे. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आपण डिटेलमध्ये करतो, त्याची सुरुवात, त्याचे निकष, इंडिकेटर्स, सगळं डायमेन्शन जे काय असेल ते. कशाच्या जागी MPI आला तर HPIच्या जागी, कधी आला तर 2010 आला. मग HPIची सुरुवात कधी 1997ला, इथंपर्यंत ठीक होतं. पण आता आयोग काय करायला लागला, HPIमध्ये जरा थोडा डिटेलमध्ये जाऊन त्याचे निकष किंवा त्याचे काही पॉईंट्स विचारायला लागला. मग ही हिंट आपल्याला लागल्यानंतर आता मी या बॅचमध्ये काय करणार आहे, HPI तुम्हाला जेवढं मॅक्झिमम घेता येईल तेवढं आपण घेऊ. तुम्हाला सर ह्या आता गोष्टी आपल्याला आधी का नाही करता आल्या, मी तेच सांगतोय. आपण जर एवढं सगळे परफेक्ट 100% सांगत शकत असेल तर सगळ्यात जगात सोपं झालं असतं ना, स्वर्गात झाला असताना सगळा आनंद. 100% सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट करू शकत नाहीत, हे सुद्धा मान्य करायला दम लागतो. उगाच मी म्हणलं ते येणारच नाही. ऑब्व्हियसली एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे. MPSCला 100% प्रिडिक्ट करू शकत नाही आपण. 15 पैकी 10 ते 12ची रेंज ही जेवढी प्रिडिक्ट करतोय तेवढी तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसते. पण हेही मान्य करतो, प्रत्येक बॅचला नवीन अपडेशन, नवीन एरिया, नवीन कन्सेप्ट जसंही आलं तिकडं आपण जातो. का? कारण आता आयोगाने हिंट दिली की ट्रॅडिशनल HPI जो आहे तो न विचारता आपण नवीन एरिया केला आहे. तर आता एक आयोगाने विचारला आहे, पुढचे अजून 2-3 एरिया HPIचे आपण आत्ता करायचे. पुढे फिलिप्स कर्व आपल्याला माहिती, लॉरेन्स कर्व, फिलिप्स कर्व, लॅफर कर्व, त्याच्यातही बेसिक गोष्टी माहिती असल्यानंतर आता आयोग काय केलं, आयोगाने फिलिप्स कर्वमध्ये महागाईचा दर जसा वाढत जातो तशी बेरोजगारी कमी होते. बेसिक आहे, पण तो अल्प कालावधीसाठी लागू होतो का दीर्घ कालावधीसाठी लागू होतो, मग त्यातला जो छोटा गॅप आहे तिथं आपल्याला हायलाईट करावं लागेल. ते एक चेंजेस. RBI बाबत आपण बेसिक सगळ्या गोष्टी करतो. करंटमध्ये आत्ता RBIच्या इन्कमचा सोर्स काय आहे, RBIचं उत्पन्न हे RBI कशातून कमवते, त्याला काय काय वेगवेगळे सोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये सिनोलॉजी नावाची जी कन्सेप्ट आहे सध्या फार चर्चेत आहे, हॉट टॉपिक आहे. आणि मग त्या अँगलनी आपल्याला आता RBIचे कार्य हे अपडेट करावे लागते. बेसिक कार्य RBIचे असणारच आहेत, पण नवीन कन्सेप्ट आली. आता ही आधी आपण शिकू शकत होतो का, काही काही गोष्टी ह्या करंट ट्रिगर्ड असतात, ज्या करंटमध्ये गोष्टी विचारल्या जातात त्याचा संबंध बेसिक कोर टॉपिकसोबत लावला जातो. मग RBIची कार्य आपल्याला तिथं अपडेशन लागेल. परत MSME याची डेफिनेशन बदलली. बजेट आणि सर्वे त्याचा हा सोर्स आहे, तोही तुम्हाला येईल बजेट आणि सर्वेमध्ये. गव्हर्नमेंट बॉरोइंगवर एक असा प्रश्न आहे, जनरली आपण RBI, व्यापारी बँक या दोघांच्या कर्जाची देवाणघेवाणीचा विचार करतो, त्याचा परिणाम बघतो. आता मात्र सरकारने जर कर्ज उभारणी केली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर, लोकांवर किंवा काय, हा इकडचा थोडा अँगलनी बघावा लागतो, हा कंबाईन मेन्सच्या अँगलनी. आणि पुन्हा अजून जसं सांगितलं तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडिशन. आता जर आपल्याला ह्या सगळ्यावरून
प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की थोडं अपडेशन करावं लागते. जसं की याच्या आधी आपण आत्तापर्यंत मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स बघितलेलं आहे, ह्याचा अर्थ नेमका काय. त्याच्यानंतर मग मेसो इकॉनॉमिक्स काय, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स, नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स, ह्या नेमक्या कन्सेप्ट काय, फार बेसिक लेवल. आता आपल्याला इथं काही PhD करायची नाही किंवा ह्याच्यात कोर इकॉनॉमिक्समध्ये जायचं नाही, पण एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेस्ड ऑन करंट PYQ अँड व्हॅल्यू एडिशन अशा गोष्टी मिळतील. आता याचा अर्थ कळाला का. जे इथं म्हटलेलं आहे ही आत्मनिर्भर बॅच ही जी तुम्हाला मिळते, विशेषतः न्यू अपडेटेड बॅच. मग कुठलीही बॅच नवीन अपडेट करताना फार शांतपणे एक चौकट जी आहे ठरवलेली तिथं असणारच आहे. प्रत्येक बॅचला काही गोष्टी ज्या बदलत नाहीत त्यात ॲज इट इज रिपीट असणार आहेत, पण ज्या ज्या गोष्टी बदलणं अपेक्षित आहेत त्या बदलतो, कारण त्याचा बेस तुम्हाला इथे मी दिलेला आहे. प्रत्येक वेळेला एकच काहीतरी आहे, कॅसेट लावली, ऑन केली आणि चालू दिली असं अजिबात होत नाही. इव्हन जुने कुठले रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा आपण त्या बॅचमध्ये टाकत नाहीत. त्या वेळेला ती बॅच अपडेट होते, त्यामुळे वेळ लागतो आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुद्धा वेळ घेतो. मुळात सतत टीचिंग करणे, बॅच घेणे, बॅच लॉन्च करणे याच्यापेक्षा मी थोडं शांत बसून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेकडे बघण्याकडं वेळ देतो. नवीन अपडेशन काय आलं आहे का त्याच्यासाठी वेळ देतो. त्यामुळे सतत आपण लेक्चर्स घेणे, टीचिंग करणे याच्यातून इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी कमी पडते आणि मग जे अपडेशन योग्य वेळी व्हायला पाहिजे ते होत नाही आणि फक्त आपलं बॅचेस पुढे चालतात, असं होता कामा नये. त्यामुळे अर्थनीतीवर तुमचा जो विश्वास आहे, ट्रस्ट आहे आत्तापर्यंत, त्यातही विशेषतः आता तुम्ही बघत असाल की जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत जे काही पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन दिसलं, त्यांच्याकडून आलेले फीडबॅक, त्यांच्यासाठी सगळ्यांचं एकदा खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद परतही तुम्ही द्याल या आत्मनिर्भर 2.0ला, कारण त्याचा सगळा जो सार आहे तुम्हाला इथे मी आता क्लिअर सांगितलेला आहे. बाकी चॉईस इज युअर्स, तुम्ही ठरवा. कारण पुढची बॅच आत्ता लगेच होणार नाही. नेहमीप्रमाणे काही मध्ये कालावधी आपला गॅप असतो आणि हीच बॅच अपडेटेड तुम्हाला पुढच्या नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्याच्यानंतर पुढे डिसाईड करू. दिस इज ऑल अबाउट आत्मनिर्भर 2.0. हे त्याचे वैशिष्ट्य, हे सगळं इथं दिलेलं आहे. फुल्ली अपडेटेड बॅच याचा अर्थ कळाला का. उगाच फक्त पॅच मारायचा म्हणून मारायचा नाही, फुल्ली अपडेटेड बॅच. त्याच्यामागे हा सगळा आत्ता सांगितलेला बेस आहे, हे फॅक्टर्स विचारात घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार ही बॅच आपली आत्ता जस्ट स्टार्ट होती आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय अजून इन्क्वायरी करायची असेल तर हा आपला ऑफिसचा नंबर आहे. इथं हे ॲड्रेस, ऑफिसचा नंबर, तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. ड्युरेशन, व्ह्यूज सगळं दिलेलं आहे. बजेट सर्वे होणार आहे का, होणार आहे. म्हणजे ते वैशिष्ट्य ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबला आपल्या रील्सच्या याच्यामध्ये सेक्शनमध्ये मिळून जाईल. इथं मेन हे सगळं सांगण्यामागचा उद्देश का, ही बॅच का जॉईन करावी ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. उगाच फक्त आहे बॅच नवीन आहे, अपडेटेड आहे असं नको. त्याच्यासाठी काहीतरी रिझन असलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कंटेंटमध्ये. काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही फोन करू शकता. थँक्यू.